नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 9वी मॅथ फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रोपोर्शनला सुरुवात करत आहोत. या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण रेशो अँड प्रोपोर्शन या कन्सेप्ट, त्यानंतर टाइप्स ऑफ प्रोपोर्शन, प्रॉपर्टीज ऑफ रेशो यांसारखे मुद्दे अभ्यासून त्यावर आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 4.1 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. सेकंड सेमिस्टर मधील पहिला चॅप्टर रेशो अँड प्रोपोर्शन. रेशो अँड प्रोपोर्शन ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण इयत्ता 8वीला थोड्याफार प्रमाणामध्ये अभ्यासलेली आहे. रेशो हा दोन संख्यांचा शोधला जातो. त्या बाबतीमध्ये कोणती काळजी घ्यायची आहे किंवा कोणती काळजी घेतली जाते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. रेशो कशासाठी शोधायचा, तर कोणत्याही दोन राशी, क्वांटिटीज किंवा नंबर्स यांचं कंपॅरिझन म्हणजे तुलना करण्यासाठी आपल्याला रेशो शोधावा लागतो. प्रोपोर्शन म्हणजे नेमकं काय, त्याचे टाइप्स कोणते कोणते आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये द कन्सेप्ट ऑफ रेशो ऑफ टू नंबर्स कॅन बी एक्सटेंडेड टू 3 or more नंबर्स. म्हणजे 8वीची जी संकल्पना होती की दोन संख्यांचा आपण रेशो किंवा गुणोत्तर शोधायचो, ती या इयत्तेमध्ये आपण 3 किंवा 3पेक्षा अधिक संख्यांचा रेशो जो आहे त्या संकल्पनेला आपण इयत्ता 9वी मध्ये शिकणार आहोत. फॉर एक्झाम्पल, सपोज इन लड्डूज द प्रोपोर्शन ऑफ घी, रवा अँड शुगर इज 1:3 and 3:2. म्हणजे लाडूमध्ये तूप, रवा म्हणजे आणि साखर यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण 1:3 आणि 3:2 आहे. याचा अर्थ काय होतो आपण समजावून घेऊयात. हिअर प्रोपोर्शन ऑफ घी अँड रवा इज 1:3. दिस इज द प्रोपोर्शन ऑफ घी, रवा अँड शुगर. इट इज 1:3, 3:2. बट इन दिस proportion of ghee and रवा is 1:3. म्हणजे तूप आणि रवा यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण 1:3 आहे. अँड दॅट ऑफ द रवा अँड शुगर इट इज 3:2. म्हणजे रवा आणि साखर यांचं जे प्रमाण आहे ते 3:2 आहे. याचा व्यावहारिक अर्थ जो आहे तो अर्थ आपण या ठिकाणी समजावून घेऊयात. दिस मीन्स दॅट द प्रोपोर्शन ऑफ घी, रवा अँड शुगर इज 1:3, 3:2. हे जे प्रमाण आहे ते प्रमाण आपण 3:2, 1:3 या पद्धतीने आपण मराठीमध्ये वाचन करतो. तर इंग्रजीमध्ये याचं वाचन 1:3 और 3:2 या पद्धतीने आपल्याला वाचन करायचं आहे. आता या ठिकाणी 3 पदार्थ तूप, रवा आणि साखर यांचं जे प्रमाण आहे लाडवामधलं ते 1:3 आणि 3:2 आहे. याचा अर्थ काय आहे तो समजून घेऊयात. दॅट मीन्स दॅट इफ वी टेक k bowls of ghee, then 3 k bowls of rava and 2 k bowls of sugar is required. म्हणजे जर आपण लाडू तयार करण्यासाठी 1 वाटी तूप जर घेतलं तर 3 वाट्या आपल्याला रवा लागेल आणि 2 वाट्या आपल्याला साखर लागणार आहे. हे त्या लाडवामधील तूप, रवा आणि साखर यांचं प्रमाण असणार. म्हणजे प्रमाणावरून आपल्याला त्या विशिष्ट पदार्थातील घटकांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आपल्याला समजून येतं. आता प्रोपोर्शन म्हणजे नेमकं काय, तर दोन रेशोंची आपण या ठिकाणी तुलना करतो. आपण आता 8वीमध्ये प्रोपोर्शनचा अभ्यास केलेला आहेच. देर आर 2 टाइप्स ऑफ प्रोपोर्शन्स. वन इज डायरेक्ट प्रोपोर्शन अँड अदर इज इनव्हर्स प्रोपोर्शन. व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट प्रोपोर्शन, त्याला आपण समचलन असं म्हणतो. समचलन म्हणजे नेमकं काय, जर दोन राशी, एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. आपण विशिष्ट कामासाठी काही व्यक्तींकडून वर्गणी जमा करत आहोत. प्रति व्यक्ती वर्गणी 100 रुपये असं ठरलेलं असेल तर 5 व्यक्तींकडून आपल्याला 500 रुपये जमा होते. 10 व्यक्तींकडून 1000 रुपये जमा होते. 12 व्यक्तींकडून 1200 रुपये जमा होते. म्हणजे नंबर ऑफ पर्सन्स इन्क्रीज झाले की कलेक्टेड डोनेशन सुद्धा इन्क्रीज होत आहे. म्हणजे दोनही ज्या राशी आहेत
म्हणजे व्यक्तींची संख्या वाढली की वर्गणी जमा होणारी पण वाढणार आहे. याचा अर्थ दोनही राशी समप्रमाणामध्ये आहे, दोन्ही एकाच वेळी वाढत आहेत. परंतु हे जे प्रमाण दोनही राशी एकाच सारख्याच प्रमाणामध्ये वाढत किंवा कमी होत असतील एकाच वेळी तर त्याला आपण समचलन असं म्हणतो. देन व्हॉट इज मीन बाय इनव्हर्स प्रोपोर्शन, याचं एक एक्झाम्पल आपण पाहूया. सपोज आपल्याला काही व्यक्तींना 100 रुपये समप्रमाणामध्ये वाटायचे आहे. जर एकच व्यक्ती असेल तर त्या एका व्यक्तीला 100 रुपये मिळतील. 2 व्यक्ती असतील तर 100 रुपयांची विभागणी 50-50 रुपये होणार. म्हणजे एका व्यक्तीला मिळणारी रुपये जे आहेत ते 50 असणार आहेत. 4 व्यक्ती असतील तर प्रत्येकाला 25 रुपये मिळतील. 10 व्यक्ती असतील तर प्रत्येकाला 10 रुपये मिळतील. 5 व्यक्ती असतील तर प्रत्येकाला 20 रुपये मिळतील. म्हणजे 100 रुपये आपल्याला समप्रमाणामध्ये काही व्यक्तींना वाटायचे असतील तर व्यक्तींची संख्या वाढली की प्रत्येक व्यक्तीला मिळणारी रक्कम जी आहे ती रक्कम कमी होणार आहे. म्हणजे एक राशी इन्क्रीज होते, दुसरी राशी डिक्रीज होते. मग या ठिकाणी जे प्रपोर्शन आहे, चलन आहे, त्याला इनव्हर्स प्रोपोर्शन असं म्हटलं जातं. हे 2 प्रकारे आता 8वी मध्ये आपण अभ्यास केले. आता 9वी मध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ रेशो हा एक नवीन छोटासा मुद्दा जो अतिशय सोपा आहे तो आपण अभ्यासणार आहोत आणि तो एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार. कोणत्याही 2 राशी ज्या आहेत त्या राशींचे रेशो शोधताना कोणती काळजी घ्यायची आहे ते आपल्याला या 5-6 मुद्द्यामध्ये अभ्यासायचे आहे. फर्स्ट, रेशो ऑफ नंबर्स ए अँड बी इज रिटन ॲज ए इज टू बी ऑर ए अपॉन बी. म्हणजे ए आणि बी या कोणत्याही 2 संख्या असतील तर त्यांचं जे रेशो आहे, गुणोत्तर आहे, ते ए इज टू बी ऑर ए अपॉन बी या पद्धतीनं मांडलेलं जातं. दुसरा मुद्दा आहे यामध्येच हा जो ए आणि बी आहेत त्यांना विशिष्ट नावाने या ठिकाणी ओळखलं जातं. ए इज कॉल्ड ॲज फर्स्ट टर्म अँड बी इज कॉल्ड ॲज सेकंड टर्म. परंतु ए आणि बी यांना आणखी 2 वेगळी नावे या ठिकाणी दाखवलेली आहेत. ए इज कॉल्ड द प्रिडेसर अँड बी इज कॉल्ड ॲज सक्सेसर. परंतु सोप्या भाषेमध्ये ए ला फर्स्ट टर्म आणि बी ला आपण सेकंड टर्म असं म्हणणार आहोत. म्हणजे कोणत्याही 2 नंबरचा रेशो लिहिताना तो ए इज टू बी किंवा ए अपॉन बी या 2 पैकी एका फॉर्ममध्ये आपल्याला तो लिहावा लागतो. नेक्स्ट, इन द रेशो ऑफ 2 नंबर्स इफ द सेकंड टर्म इज 100 देन इट इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज. जर या स्वरूपातील रेशोमध्ये दुसरं जे पद आहे जे या ठिकाणी आपण बी ने दर्शवलेलं आहे ते जर 100 असेल तर त्या रेशोला पर्सेंटेज असं म्हटलं जातं. म्हणजे पर्सेंटेज असण्यासाठी रेशोमधील सेकंड टर्म मस्ट बी 100, ती 100 असायला पाहिजे. यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.1 मधील काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. नेक्स्ट, द रेशो रिमेन्स अनचेंज्ड इफ इट्स टर्म्स आर मल्टिप्लाइड ऑर डिवाइडेड बाय नॉन झिरो रियल नंबर्स. म्हणजे जर आपण रेशोमधील 2ही टर्म्सला, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मला, नॉन झिरो म्हणजे झिरो नसलेल्या संख्येने मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर त्या रेशोमध्ये चेंज होत नाही, तो अनचेंज राहतो. हा तिसरा मुद्दा आहे. त्यानंतर द क्वांटिटीज टेकन इन द रेशो मस्ट बी एक्सप्रेस्ड इन द सेम युनिट. म्हणजे ज्या 2 राशींचा आपल्याला रेशो शोधायचा आहे, गुणोत्तर शोधायचा आहे, त्यांची एकक जी आहे ती एकक समान असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी वेळेच्या बाबतीमध्ये 2 राशी घेतल्या. 3 तास ही पहिली क्वांटिटी असेल आणि दुसरी क्वांटिटी मी जर 40 मिनिट्स घेतलं तर यांचा रेशो शोधता येणार नाही. दोघांचेही युनिट्स एक सेम असले पाहिजे. म्हणजे दोघांची युनिट्स आपल्याला सुरुवातीला सेम करून घेणं गरजेचं असणार आहे. म्हणजे ज्या 2 राशींचे आपण रेशो शोधणार आहोत तो रेशो शोधताना त्या 2 राशींचे युनिट्स हे सेमच असले पाहिजेत, ही काळजी घेणं गरजेचं आहे. अँड लास्ट, द रेशो ऑफ 2 क्वांटिटीज इज युनिटलेस. जो रेशो असतो, गुणोत्तर असतो, त्याला एकक नसतं, तो युनिटलेस असतो. या 5 बाबी आपल्याला एक्झाम्पल सोडवताना उपयोगी पडणार आहेत. रेशो कॅन बी रिटन ॲज ए इज टू बी. जर त्या रेशोमधील सेकंड टर्म 100 असेल तर त्याला आपण पर्सेंटेज म्हणणार आहोत. त्या रेशोमधील कुठल्या 2ही टर्मला जर आपण कुठल्याही नॉन झिरो नंबरनं मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं
तर तो रेशो अनचेंज राहतो. त्यानंतर ज्या दोन क्वांटिटीजचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे त्या नेहमी एकाच युनिटमध्ये एक्सप्रेस केल्या असाव्यात. युनिट्स वेगवेगळी चालणार नाहीत आणि रेशो हा युनिटलेस असतो, त्याला एकक नसतो. या सर्व मुद्द्यांवर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 4.1 मधील काही एक्झाम्पल्स आपण आज सोडून घेणार आहोत. तर उरलेली एक्झाम्पल्स आपण सेकंड पार्ट व्हिडिओ आपण त्याच्यावरती बनवणार आहोत. प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये फर्स्ट इझी क्वेश्चन आहे, फाइंड द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर. म्हणजे पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी असलेल्या संक्षिप्त रूपातील जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे. मग या ठिकाणी गुणोत्तर शोधत असताना आपण आत्ता ज्या बाबी अभ्यासलेल्या आहेत 5 बाबी, त्या 5ही बाबींचा उपयोग आपण या एक्झाम्पल सोडवण्यासाठी करणार आहोत. यातील पहिले एक्झाम्पल आपण पाहूयात 72 आणि 60. या दोन नंबरचा आपल्याला रेशो शोधायचा आहे आणि तो रेशो कसा शोधायचा आहे पहा, फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. म्हणजे पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी असलेलं गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे. पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी असलेलं गुणोत्तर शोधायचं आहे म्हणून त्या रेशोमध्ये न्यूमरेटरमध्ये आपल्याला 72 ठेवावं लागेल, तर डिनॉमिनेटरमध्ये 60 ठेवावं लागेल. म्हणजे 72 हा अंशस्थानी तर 60 हा छेदस्थानी येईल, कारण पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी आपल्याला गुणोत्तर शोधायचं आहे. म्हणून रेशो इज इक्वल टू 72 अपॉन 60. परंतु हा जो रेशो आहे तो रिड्युस्ड फॉर्म मध्ये असावा. मग या दोन संख्यांचा कॉमन फॅक्टर जो आहे सर्वात मोठा तो आपल्याला कॉमन फॅक्टर या ठिकाणी शोधावा लागेल. म्हणजे 72 आणि 60ला कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो त्या संख्येने आपल्याला दोघांना भाग देऊन संक्षिप्त रूपामध्ये रूपांतर करावं लागेल. 72 आणि 60 यांचा सर्वात मोठा, यांना दोनही नंबरला भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांचे कॉमन फॅक्टर्स जे आहेत ते 1, 2, 3, 4, 6, 12 एवढे आहेत. मग 12 हा सर्वात मोठा कॉमन फॅक्टर असल्यामुळे आपण 72 आणि 60ला 12ने दोनही ठिकाणी भागणार आहोत. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की संक्षिप्त रूप देत असताना फर्स्ट टर्मला ज्या नंबरने आपण डिवाइड करतोय त्याच नंबरने सेकंड टर्मला आपल्याला डिवाइड करायचं. म्हणजे अंशस्थानी फर्स्ट टर्मला एका नंबरने आणि सेकंड टर्मला एका नंबरने डिवाइड केल्यानंतर तो जो रेशो आहे तो चेंज होणार आहे, तो अनचेंज राहणार नाही. या ठिकाणी जर आपण इथं डिव्हिजन केलं तर न्यूमरेटरमध्ये येणार आहे 6 आन्सर, 12 6 आर 72 and 12 5s are 60. That means 6 upon 5. This is the reduced form of the ratio and this can be written as 6:5. That means ratio is equal to 6:5. सेम एक्झाम्पल आपण दुसरं एक्झाम्पल करूया 52 and 78. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नंबरचा सेकंड नंबरशी रेशो शोधायचा आहे. तो आपण फर्स्ट नंबर अंशस्थानी आणि सेकंड नंबर छेदस्थानी ठेवलेला आहे. पण जर आपल्याला सेकंड नंबरचा फर्स्ट नंबरशी रेशो शोधायला सांगितला तर आपल्याला 78 अपॉन 52 घ्यावं लागलं असतं. परंतु या ठिकाणी आपण फर्स्ट नंबरचा सेकंड नंबरशी रेशो शोधतो. तर तो रेशो इज इक्वल टू 52 अपॉन 78. या दोघांचा कॉमन फॅक्टर जो आहे बिगेस्ट कॉमन फॅक्टर तो 13 आहे, सॉरी 26 आहे. म्हणून आपल्याला या 26 दोनही नंबरला डिवाइड करावं लागेल. 52 डिवाइडेड बाय 26 अपॉन 78 डिवाइडेड बाय 26. दॅट मीन्स 2 अपॉन 3. हे दोघांचे 26 2s are 52, 26 3s are 78. That means the ratio of these two numbers in the reduced form is 2:3. This is our answer. Next, आता या स्वरूपातले एक्झाम्पल्स या क्वेश्चन मध्ये आहेत ते आणखी तुम्ही घरी सोडवू शकता. मी 2 एक्झाम्पल सर्वात या ठिकाणी घेतलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी. आता या ठिकाणी आपल्याला राशी दिलेली असणार आहे. पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी असलेलं गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे. फर्स्ट ₹700 and ₹308. विद्यार्थी मित्रांनो राशी जर आल्या तर त्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणार आहे ती म्हणजे दिलेल्या दोनही राशी एकाच एककामध्ये आहेत का. तर या ठिकाणी दोन्हींची एकक एकच आहेत, रुपये रुपये, म्हणून यांचा रेशो आपण घेऊयात. रेशो इज इक्वल टू 700 अपॉन 308. आता या दोघांचा कॉमन जो फॅक्टर आहे बिगेस्ट कॉमन फॅक्टर ते 14 7 1 28. यापैकी 28 हा सर्वात मोठा असल्यामुळे या ठिकाणी आपण दोनही नंबरला 28 ने डिवाइड केलेला आहे. आता हे आपण पाठीमागच्या क्वेश्चनमध्ये याचा सराव झालेला आहेच. 28 ने डिवाइड केल्यानंतर या ठिकाणी वरती डिव्हिजनचा आन्सर येणार आहे. क्वेश्चन असणार आहे 25 आणि या ठिकाणी आन्सर असणार आहे 11. हे कॉमन फॅक्टर जे आहेत
ते कॉमन फॅक्टर शोधण्याचा सराव आपल्याला असला पाहिजे. मग या दोन क्वांटिटीचा जो रेशो आहे तो रेशो असणार आहे 25:11. रेशो ऑफ दिस टू क्वांटिटीज इज 25:11. सेकंड एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊयात. ₹14 अँड ₹12 अँड 40 पैसे. आता या ठिकाणी पहिली जी राशी आहे ती ₹14, तर दुसरी राशी जी आहे ती ₹12.40 आहे. या ठिकाणी एकक मात्र भिन्न झालेली आहे. एका ठिकाणी एकक रुपये आहे, दुसऱ्या ठिकाणी रुपये आणि पैसे आहे. म्हणून या दोघांमधचं रूपांतर एकाच एककातील राशीमध्ये करणं गरजेचं आहे. मग या रुपये आणि पैसे यांच्यामधील छोटं युनिट जे आहे ते पैसे असल्यामुळे आपण या दोनही राशींचं रूपांतर पैशांमध्ये करणार आहोत. त्यासाठी आपल्याला ₹1 बरोबर 100 पैसे ही माहिती असणं गरजेचं आहे. मग आपण फर्स्ट क्वांटिटी जी आहे ती फर्स्ट क्वांटिटी ₹14चं कन्वर्जन पैसेमध्ये आपण करूयात. 14 × 100. ₹1 म्हणजे 100 पैसे, म्हणून 14 रुपयांचं रूपांतर पैशामध्ये करण्यासाठी आपल्याला 14ला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट मीन्स 1400 पैसे. इट इज अ फर्स्ट क्वांटिटी इन पैसे. सेकंड क्वांटिटी इज ₹12 अँड 40 पैसे. हा जो 12 रुपये आहे याचं रूपांतर आपल्याला पैशामध्ये करावं लागेल. म्हणजे 12ला आपल्याला 100ने गुणावं लागेल आणि त्यामध्ये येणाऱ्या गुणाकारामध्ये 40 ऍड करावं लागेल. दॅट मीन्स 12 × 100 प्लस 40 पैसे. 12 × 100 that means 1200 plus 40 that means 1240 पैसे. आता ह्या दोन राशींची जी एकक आहेत ते पैसे हे सेम झालेले आहेत. आता आपण रेशो शोधू शकतो. दॅट मीन्स रेशो इज इक्वल टू फर्स्ट क्वांटिटी इज 1400 अपॉन सेकंड क्वांटिटी इज 1240. आता या ठिकाणी तुम्ही कॅन्सलेशन किंवा त्याला रिड्यूस फॉर्ममध्ये मांडण्यासाठी तुमच्या वेगवेगळ्या मेथड्स वापरू शकता. या ठिकाणी सुरुवातीला 10ने जर आपण डिवाइड केलं तर या ठिकाणी 140 आणि या ठिकाणी 124 शिल्लक राहतील आणि मग त्यांना आपण जर 4ने डिवाइड केलं तर मग आपल्याला त्याचा सिम्प्लिफाईड फॉर्म मिळेल. परंतु डायरेक्ट आपण या दोन नंबरचा मोठा जो फॅक्टर आहे तो फॅक्टर 40 फॅक्टरने आपण या दोनही नंबर्सला डिवाइड करणार आहोत आणि डिवाइड केल्यानंतर आन्सर मिळणार आहे 35/31. हा सरावाचा भाग आहे. म्हणजे या दोन क्वांटिटीचा जो रेशो आहे तो रेशो असणार आहे 35:31. नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. 5 लिटर्स अँड 2500 ml. आता या दोन राशींची जी एकक आहेत ती एकक भिन्न आहेत, वेगळी आहेत. एक लिटरमध्ये तर दुसरं मिलीलिटरमध्ये आहे. मिलीलिटर हे छोटं एकक असल्यामुळे आपण लिटरचं कन्वर्जन जे आहे ते मिलीलिटरमध्ये करणार आहोत. मग या ठिकाणी आपल्याला 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर हे माहिती असणं गरजेचं आहे. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. म्हणजेच लिटरचं कन्वर्जन मिलीलिटरमध्ये करताना आपल्याला त्या लिटरला 1000ने गुणावं लागणार. फर्स्ट क्वांटिटी इज 5 लिटर्स. दॅट मीन्स 5 × 1000 milliliters. That means 5000 milliliters. This is the first quantity. And second quantity is already in the milliliters. That means second quantity is equal to 2500 milliliters. आता या दोघांचे एकक समान आहे. यांचा रेशो असणार आहे 5000/2500. या दोघांचा सर्वात मोठा कॉमन फॅक्टर जो आपल्याला नजरेने दिसतो आहे. यांचे फॅक्टर्स भरपूर आहेत. 1, 2, 5, 10, 50, 100, 500 या रीतीने आहे. पण सर्वात मोठा जो फॅक्टर आहे तो आहे 2500. म्हणून आपण दोनही नंबर्सला फर्स्ट टर्मला आणि सेकंड टर्मला 2500ने डिवाइड करूयात. जर या ठिकाणी आपण डिवाइड केलं तर 2500 2s are 5000. दॅट मीन्स वरती भागाकार 2 आणि खाली 1 येईल. दॅट मीन्स रेशो ऑफ दिस टू नंबर्स इज 2:1. आणखी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. 3 years 4 months अँड 5 years and 8 months. आता या ठिकाणी दोन राशी आहेत, वेगवेगळ्या आहेत. त्यांची एकक वर्ष आणि महिन्यामध्ये आहेत. तर ती एकाच एककामध्ये असणं गरजेचं आहे. दोन वेगवेगळी एककं चालणार नाही. आपण दोघांचंही रूपांतर महिन्यांमध्ये करून घेऊया. 3 वर्ष 4 महिन्यांचं रूपांतर महिन्यामध्ये. 3 वर्ष आणि 4 महिने म्हणजे एकूण किती महिने असं आपण या ठिकाणी शोधणार आहोत. फर्स्ट क्वांटिटी इज 3 years and 4 months. That means 1 year is equal to 12 months. That means if we want to convert 3 years into months, we multiply 3/12. That means 3 × 12 + 4. 3 वर्षाचं रूपांतर महिन्यामध्ये करण्यासाठी 3/12ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि त्यामध्ये हे 4 महिने. 12×36+4. दॅट मीन्स 40 months. दिस इज द फर्स्ट क्वांटिटी. सेकंड क्वांटिटी 5 years and 8 months. That means 5 × 12
प्लस 8, 12 पंचे 60 अधिक 8 म्हणजे 68 months. दिस इज द सेकंड क्वांटिटी. दॅट मीन्स रेशो ऑफ दिस टू नंबर्स इज 40/68. आणि 40 आणि 68 यांचा जो कॉमन फॅक्टर आहे, बिगेस्ट कॉमन फॅक्टर, तो 4 असल्यामुळे या ठिकाणी आपण 4ने दोनही नंबरला, दोनही नंबर्स जे आहेत, फर्स्ट नंबर अँड सेकंड नंबर, त्यांना आपण डिवाइड करणार आहोत. दॅट मीन्स 10/70 इज द रिड्युस्ड फॉर्म ऑफ दिस रेशो. दॅट मीन्स रेशो इज इक्वल टू 10:70. आता विद्यार्थी मित्रांनो, या सेकंड क्वेश्चनमध्ये आणखी एक दोन एक्झाम्पल्स आहेत जे वेगळ्या स्वरूपातील असतील. याच्यामध्ये मिनिट्स अँड हावर्स, किलोग्रॅम्स अँड ग्रॅम्स या स्वरूपातील जर एक्झाम्पल्स असतील तर आपल्याला ती एकाच युनिटमध्ये कन्वर्ट करता येणं गरजेचं आहे. त्यासाठी काही बाबी लक्षात ठेवा. 1 रुपी इज इक्वल टू 100 पैसे, 1 लिटर इज इक्वल टू 1000 ml, 1 year इज इक्वल टू 12 months, 1 hour इज इक्वल टू 60 minutes, 1 minute इज इक्वल टू 60 seconds यासारख्या ज्या बाबी आहेत, किंवा 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 grams यांसारख्या सिंपल बाबी ज्या आहेत, कन्वर्जन ऑफ युनिट्स, ते आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. ते आपल्याला कन्वर्ट करता आले म्हणजे हा क्वेश्चन अतिशय सोपा आहे. सेम एक्झाम्पल, सेम क्वेश्चन आपण नेक्स्ट पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 3. एक्सप्रेस द फॉलोइंग पर्सेंटेज इन द रेशोज इन रिड्युस्ड फॉर्म. म्हणजे खालील काही पर्सेंटेज जे आहेत, पर्सेंटेज आहे त्याचा अर्थ त्याची सेकंड क्वांटिटी ही 100 असणार हे लक्षात घ्यायचं. आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे. रेशोमधील सेकंड नंबर जो आहे, सेकंड टर्म जी आहे, ती जर 100 असेल तर त्या रेशोला आपण पर्सेंटेज म्हणतो. मग या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग पर्सेंटेज ॲज रेशोज इन द रिड्युस्ड फॉर्म. म्हणजे खालील काही पर्सेंटेज जे आहेत, शेकडा जे आहेत, ते संक्षिप्त रूपातील गुणोत्तर स्वरूपामध्ये आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे आपल्याला सगळे रेशो दिलेले असतील, जे पर्सेंटेज असतील म्हणजे त्यांची सेकंड क्वांटिटी जी आहे, सेकंड नंबर जो आहे, सेकंड टर्म जी आहे ती 100 असणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल, 75:100 म्हणजे 75:100. यातील सेकंड क्वांटिटीची, सेकंड टर्म जी आहे ती 100 आहे. दॅट मीन्स इट इज अ पर्सेंटेज. नाव इट कॅन बी रिटन ॲज 75/100. आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 25 इज द बिगेस्ट कॉमन फॅक्टर. दॅट मीन्स डिवाइड both the terms by 25. That means 75 divided by 25 upon 100 divided by 25. That means 3/4 is the reduced form of this percentage. That means ratio is equal to 3:4. Second example आपण या ठिकाणी पाहूयात. 6.25%. आता percentage can be written as in the form of ratio or in the form of symbol. या स्वरूपामध्ये आपल्याला ते लिहिता येतं. 6.25% चा अर्थ असा आहे की फर्स्ट टर्म इज 6.25 अँड सेकंड टर्म इज 100. दॅट मीन्स रेशो कॅन बी रिटन ॲज 6.25/100. आता विद्यार्थी मित्रांनो, याला आपण संक्षिप्त रूप देताना हा डेसिमल पॉईंट जो आहे तो आपण थोड्या पूर्ण संख्येमध्ये याचं रूपांतर करण्यासाठी आपल्याला फर्स्ट नंबरला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून सेकंड नंबरला, सेकंड टर्मलाही आपण 100ने मल्टिप्लाय करून घेऊयात. म्हणजे डेसिमल पॉईंट जो आहे तो पॉईंट जाऊन हा फ्रॅक्शनल नंबर हा पूर्ण नंबरमध्ये, इंटिजरमध्ये कन्वर्ट होणार आहे. दॅट मीन्स 6.25 इंटू 100 डिवाइडेड बाय 100 इंटू 100. या दोघांचा प्रोडक्ट येणार आहे 625 डिवाइडेड बाय 10,000. आता आपण या दोघांनाही कॉमन फॅक्टर, विद्यार्थी मित्रांनो, सिम्प्लिफाय करत असताना किंवा रिड्यूस करत असताना या दोघांनाही एखाद्या स्मॉलेस्ट त्यांच्या फॅक्टरने डिवाइड करून नंतर पुन्हा एखाद्या फॅक्टरने डिवाइड केलं तरी चालण्यासारखं आहे, किंवा एकदाच खूप मोठ्या किंवा सर्वात मोठ्या कॉमन फॅक्टरने डिवाइड करून एकदमच त्याचं रिड्युस्ड फॉर्म आणला तरी चालू शकेल. म्हणजे या ठिकाणी यांचा दोघांचा सर्वात मोठा कॉमन फॅक्टर आहे 625. त्याने आपण या ठिकाणी डिवाइड करतो. पण तुम्ही सुरुवातीला 5ने, नंतर पुन्हा 5ने, पुन्हा एकदा 5ने आणि पुन्हा एकदा, म्हणजे 4 वेळा जर तुम्ही 5ने डिवाइड केलं तर तुम्हाला हा नंबर मिळू शकतो किंवा रिड्युस्ड फॉर्म मिळू शकतो. मग या ठिकाणी जो भागाकार आहे तो भागाकार येणार आहे 1:16. दिस इज द reduced form of 6.25%. That means ratio is equal to 1:16. Next, another example आपण पाहूया. 0.64% यासारखेच आहे. This can be written as 0.64/100. Now, to convert this number in an integer, we want to multiply this number by 100. Therefore, 0.64 into 100 divided by 100 into 100. Same example आहे. 64/10,000 हे आन्सर असणार आहे. याला आपल्याला कॉमन फॅक्टर जो आहे त्या फॅक्टरने डिवाइड करावं लागेल. आणि कॉमन फॅक्टर आहे दोघांचा सर्वात मोठा तो 16.
16 जर डिवाइड केलं तर या ठिकाणी येणार आहे 4 अपॉन खाली असणार आहे 625. दिस इज द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ दिस पर्सेंटेज, दॅट मीन्स रेशियो इक्वल टू 4:625. किंवा हे आन्सर तुम्ही असंही म्हणू शकता 0.64% इज इक्वल टू 4:625. हे आपल्याला या रीतीने मांडता येणं शक्य आहे. आणखी एक एक्झाम्पल यामध्ये आपण पाहूयात. आणखी एक क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे पुढचा, जो आपण 5th क्वेश्चन या ठिकाणी घेतलेला आहे. 4th क्वेश्चन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. कन्वर्ट द फॉलोइंग रेशोज इनटू पर्सेंटेज. म्हणजे आता खाली काही आपल्याला रेशो दिलेले असतील. या आधीच्या 3ऱ्या क्वेश्चनमध्ये आपण दिलेले पर्सेंटेज हे रिड्यूस्ड फॉर्म मधील रेशोमध्ये कन्वर्ट केले. आता आपल्याला काही रेशो दिलेले असतील ते आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचे. मग एक एक्झाम्पल पहा, 15:25. आता 15:25 जो आहे तो आपल्याला कसा मांडता येईल, तर 15:25 कॅन बी रिटन ॲज 15/25. आता या रेशोचं आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर पर्सेंटेज म्हणजे नेमकं काय ती संकल्पना आपली क्लिअर असणं गरजेचं आहे. पर्सेंटेज आपण कोणत्या रेशोला म्हणतो, ज्या रेशोची सेकंड टर्म जी आहे ती सेकंड टर्म जर 100 असेल तर त्या रेशोला आपण पर्सेंटेज म्हणतो. याची सेकंड टर्म 25 आहे. 25 शुड बी कन्व्हर्टेड इंटू 100. हे आपल्याला 100 मध्ये रूपांतरित करायचे. मग 25ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय किंवा डिवाइड केल्यानंतर आपल्याला याचं रूपांतर 100 मध्ये होऊ शकेल, तर या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. 25ला आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग या सेकंड टर्मला जर तुम्ही 4 ने मल्टिप्लाय करत असाल तर फर्स्ट टर्मलाही आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट मीन्स नेक्स्ट स्टेप इज 15 into 4 divided by 25 into 4, that means 60/100. Now in this ratio second term is 100, that means this is a percentage and this can be written as 60%. म्हणजे हा जो रेशो आहे 15:25 हा रेशो पर्सेंटेज मध्ये 60/100 किंवा 60% असा आलेला आहे. आता आपण या रीतीने याचा आन्सर लिहिला आहे. आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहूयात. 47:50. सिंपल एक्झाम्पल आहे. 47:50 कॅन बी रिटन ॲज 47/50. आता 50चं कन्वर्जन आपल्याला 100 मध्ये करायचं आहे, तर 50चा मल्टिप्लायर असणार आहे 2. 50 into 2 दॅट मीन्स 100. 50चं रूपांतर आपल्याला 100 मध्ये करायचं आहे. मग 50ला आपल्याला 2 ने गुणावं लागेल. मग अंशस्थानी आणि चतुस्थानी दोनही ठिकाणी आपल्याला 2 ने गुणावं लागेल. म्हणजे 47 into 2 divided by 50 into 2, that means 94/100. That means this ratio is 94%. म्हणजे हा जो दिलेला गुणोत्तर आहे ते गुणोत्तर शेकडा स्वरूपामध्ये 94% असं आपण लिहू शकतो. दॅट मीन्स 47:50 इज इक्वल टू 94%. एक वेगळ्या स्वरूपातलं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. 546 डिवाइडेड बाय 100. या ठिकाणी आपल्याला सेकंड जो टर्म आहे ती टर्म ग्रेटर दॅन 100 आहे, म्हणजे 100 पेक्षा मोठी आहे. या ठिकाणी हा जो सेकंड टर्म होती किंवा डिनोमिनेटर होता तो 100 पेक्षा छोटा होता, लेस दॅन 100 होता. म्हणून याचं कन्वर्जन 100 मध्ये करण्यासाठी आपल्याला त्या संख्येला कुठल्या तरी एका संख्येने मल्टिप्लाय करावं लागेल. परंतु या ठिकाणी ही 100 पेक्षा मोठी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय करण्याऐवजी डिवाइड करावं लागेल. मग 600ला कितीने डिवाइड केल्यानंतर त्याचं कन्वर्जन 100 मध्ये होईल, तर आपल्याला 6 ने डिवाइड करावं लागेल. दॅट मीन्स 546/600 कॅन बी रिटन ॲज 546 डिवाइडेड बाय 6 अपॉन 600 डिवाइडेड बाय 6. तर या ठिकाणी आपण दोघांचा भागाकार केला तर छेदस्थानी आपल्याला 100 मिळणार आहे, अंशस्थानी 91 मिळणार आहे. 6 9 54 अँड 6 1 6. म्हणजे वरती जो भागाकार आहे तो 91 आणि खाली भागाकार जो आहे तो 100 येणार आहे. आता या ठिकाणी पहा सेकंड टर्म जी आहे ती 100 झाली. दॅट मीन्स दिस रेशिओ इज कन्वर्टेड इंटू पर्सेंटेज अँड दिस पर्सेंटेज कॅन बी रिटन ॲज 91%. दॅट मीन्स 546 डिवाइडेड बाय 600 इज इक्वल टू 91%. याहीपेक्षा वेगळं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. 7/16. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 25ला आपल्याला एका इंटिजरने मल्टिप्लाय करून 100 मध्ये कन्वर्ट करता आलं. 50ला 2 ने मल्टिप्लाय करून 100 मध्ये कन्वर्ट करता आलं. 600ला 6 ने डिवाइड करून आपण ते 100 मध्ये कन्वर्ट केले आहेत. हे जे नंबर्स आहेत 25, 50 and 600, these denominators are in the multiple of 100. ते 100च्या पटीतील संख्या आहे. किंवा
100 त्यांच्या पटीतील संख्या आहे, मात्र 16 जी आहे ती 100च्या पटीतील संख्या नाही किंवा 100 जे 16च्या पटीतील नाही. मग या ठिकाणी मल्टिप्लाय किंवा डिवाइड करताना इंटिजर वापरून चालणार नाही. 100चं रूपांतर एखाद्या संख्येने गुणून, एखाद्या पूर्ण संख्येने गुणून किंवा भागून त्याचं रूपांतर आपल्याला 100 मध्ये करता येत नाही. त्यासाठी आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागेल. 7/16 याचं कन्वर्जन आपल्याला 16चं रूपांतर 100 मध्ये करण्यासाठी काय करायचं पहा. 16ला 100/16 या ठिकाणी मल्टिप्लाय केलं. या ठिकाणी 16 कॅन्सल होऊन 100 शिल्लक राहणार आहेत. म्हणजे या ठिकाणी 16चं कन्वर्जन 100 मध्ये करण्यासाठी त्याला एका फ्रॅक्शनने मल्टिप्लाय करावं लागतं. तो फ्रॅक्शन आहे 100/16. 16 कॅन्सल होऊन 100 शिल्लक राहणार आहे. मग याच फ्रॅक्शनने आपण फर्स्ट टर्म म्हणजे 7ला मल्टिप्लाय केलाय. 7 × 100/16. आता वरती या दोघांचा जो प्रॉडक्ट आहे तो असणार आहे 700/16/100. म्हणजे वरती या दोघांचा जो गुणाकार आहे तो 700/16 भागिले 100 असणार. 700ला जर आपण 16ने भागलं आणि त्याचं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्जन केलं ते असणार आहे 43.75 या दोघांचा भागाकार डिवाइडेड बाय 100. आता हा जो रेशो आहे यामधील फर्स्ट टर्म पहिलं पद आहे 43.75 आणि दुसरं पद आहे 100. म्हणजे हा जो रेशो आहे हे जे गुणोत्तर आहे हे पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट झालं बिकॉज इट्स सेकंड टर्म इज 100. म्हणजेच इट कॅन बी रिटन ॲज 43.75%. दॅट मीन्स 7/16 is equal to 43.75%. या स्वरूपातील एक्झाम्पल्स जे आहेत हे एक्झाम्पल्स अतिशय सोपा हा प्रॅक्टिस सेट आहे. यामध्ये फक्त रेशो शोधताना घ्यावायच्या ज्या 5 वेगवेगळ्या आपण बाबी पाहिलेल्या आहेत, कोणती काळजी आपल्याला घ्यावी लागेल त्या बाबींचा उपयोग करून आपण बऱ्याचशा नंबरचं रेशो शोधणं, पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन करणं किंवा पर्सेंटेजचं रिड्यूस्ड फॉर्ममधील रेशोमध्ये कन्वर्जन करणं यासारखी जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. उरलेली जी एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्ससाठी आपण सेकंड पार्ट या व्हिडिओचा बनवणार आहोत. त्यामध्ये थर्ड क्वेश्चन जो आपला या प्रॅक्टिस सेटमध्ये फोर्थ क्वेश्चन राहिलेला आहे त्यातील तो फोर्थ क्वेश्चन, 6th, 7th, 8th असे वेगवेगळे जे राहिलेले एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सोडून घेणार आहोत. विद्यार्थ्यांकडून याबाबत जर आपल्याला काही अडचण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि मॅथ्ससारथी या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून यापूर्वी या चॅनलवर अपलोड झालेले व्हिडिओज आणि यापुढे अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळतात. धन्यवाद. काळजी.